तूळ राशी. तूळ राशी 2026चा तिसरा महिना मार्च हा एक विशेष महिना ठरणार आहे. या महिन्यात सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होईल. 15 मार्च रोजी शुक्र रेवती नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर 18 मार्च रोजी शुक्र उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. 26 मार्च रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करेल आणि 29 मार्च रोजी राहू शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. इतर ग्रहांच्या स्थितींबद्दल सांगायचे झाले तर संपूर्ण महिनाभर गुरु मिथुन राशीत, केतू सिंह राशीत आणि शनी मीन राशीत राहील. याशिवाय वर्षातील पहिले चंद्रग्रहण या महिन्याच्या सुरुवातीला होईल, जे सिंह राशीत होईल. ज्योतिषांच्या मते हा महिना विद्यार्थ्यांसाठी विशेषतः खास असेल, कारण अनेक नवीन अपडेट्स येतील. अशा परिस्थितीत जाणून घेऊया तूळ राशीसाठी हा महिना कसा असेल. तूळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे. या राशीवर वायू तत्वाचे वर्चस्व आहे. बुध, शुक्र आणि शनी या ग्रहांसाठी मित्र मानले जातात, तर सूर्य, मंगळ आणि गुरु हे त्याचे शत्रू आहेत. तूळ राशीच्या लोकांना व्यावहारिकदृष्ट्या खूप विशेष मानले गेले आहे. तूळ राशीचे लोक हुशार, रणनीतिकार आणि संघटक असतात. अत्यंत अभिजाततेने गोष्टी कशा करायच्या हे त्यांना माहीत आहे. तूळ राशीचे लोक सामान्य उंचीचे असतात. त्यांचा चेहरा सहसा आश्चर्यकारक दिसतो. ते सौंदर्यप्रेमी आणि निसर्गाचे आकर्षक असते. त्यांच्यात नेतृत्व आणि न्यायाचे गुण आहेत. उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखण्यात ते निष्णात असतात. हे त्यांच्या श्रीमंत होण्याचे सर्वात मोठे रहस्य आहे. सामान्यतः हे लोक कला, कायदा, राजकारण किंवा शिक्षण क्षेत्रात हे लोक कार्यरत असतात. त्यांना प्रवास करणे, मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालविणे आवडते. त्यांच्या आयुष्यातील 36 ते 48 वर्षे खूप महत्त्वाची मानली जातात. तर अशा या तूळ राशीचे मार्च 2026चे मासिक राशीफल जाणून घेऊयात. तूळ राशीसाठी मार्च 2026चा हा महिना संवादात, कौशल्यात सुधारणा, कार्यालयातील कामाचा ताण कमी आणि भावंडांशी संबंध सुधारेल. या महिन्यात विशेषतः सुरुवातीला तुम्ही स्वतःला अधिक सर्जनशील आणि बैठकांमध्ये चांगले संवाद साधणारे आढळाल. या महिन्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा देखील मिळेल. राजनैतिक आणि चांगल्या संवाद कौशल्यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये सर्वांना प्रभावित करू शकाल आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली पदोन्नती देखील मिळवू शकाल. तुम्ही नवीन कौशल्य शिकण्यास आणि तुमचे संवाद कौशल्य वाढविण्यास उत्सुक असाल, ज्यामुळे तुमच्या करिअरच्या वाढीस खूप मदत होईल. तुमचे मन सक्रिय असेल, ज्यामुळे हा महिना नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि बौद्धिक क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहण्यासाठी चांगला काळ बनेल. या महिन्यात व्यावसायिकांना विशेषतः चांगले परिणाम दिसतील. बैठका आणि कामाचे तास वाढतील, परंतु परिणाम लगेच दिसून येतील. त्यात चांगला नफा होईल. कामाचा दबाव वाढेल आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर प्रतिकूल परिणाम होईल. वरिष्ठ तुम्हाला नवीन भूमिका देऊ शकतात आणि तुमचे बॉस तुम्हाला एक जबाबदार व्यक्ती म्हणून ओळखतील. तथापि जेव्हा तुम्ही दिनचर्या पाळता तेव्हा तुमचे मन अनेकदा अस्वस्थ होऊ शकते. मार्चमध्ये तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. आता लोक कामात तुमची प्रतिभा ओळखतील. तुमचे वरिष्ठ तुमचे कठोर परिश्रम लक्षात घेतील. महिन्याच्या मध्यापासून नवीन करार आणि जबाबदाऱ्या वाढतील. या काळात शुक्राचा प्रभाव काही बाबींमध्ये यशाचे संकेत देईल. तुमच्यासाठी पदोन्नती देखील शक्य आहे. व्यापारी, उद्योजक नवीन संधी आणि भागीदारीतून नफा मिळवू शकतात. आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तूळ राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सामान्यपेक्षा थोडी चांगली असू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. या महिन्यात शेअर्स किंवा वैयक्तिक आर्थिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक शक्य आहे. नवीन प्रकल्प आणि व्यवसायाच्या संधींमध्ये सावधगिरी बाळगा. अनावश्यक जोखीम टाळा. भागीदारी आणि सौदे व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरतील. नोकरी करणाऱ्यांना बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी मिळतील. प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तूळ राशीच्या लोकांना त्यांचे वैवाहिक जीवन अनुकूल असू शकते. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी खूप समर्पित असाल. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदाराशी संवाद आणि समजूतदारपणा विकसित करू शकतात. ज्यांचे लग्न झालेले नाही ते नवीन नातेसंबंध निर्माण करू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असेल. तूळ राशीच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सामान्य आरोग्य अनुभवतील. मानसिक ताण आणि थकवा टाळण्यासाठी नियमित विश्रांती घेणे आवश्यक आहे. चांगला आहार आणि वेळेवर झोप ही आरोग्य सुधारण्याची पहिली पायरी आहे. दीर्घकालीन आजारांकडे लक्ष द्या आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या. किरकोळ आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. तूळ राशी, या महिन्यात तुमचा अनुभव, संयम आणि हुशारीने निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे हळूहळू प्रगती होईल. सुरुवातीला तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुमच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे तुम्हाला नाव, प्रसिद्धी आणि सकारात्मक परिणाम मिळतील.
11 मार्च पासून गुरुच्या थेट हालचालीने तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. तुम्ही आत्मविश्वास आणि प्रेरणा घेऊन पुढे जाल. 26 मार्च पर्यंत शुक्र ग्रहाचा उदय तुम्हाला सौंदर्य प्रसाधने, कला, फॅशन आणि अंतर्गत व्यवहारांशी संबंधित क्षेत्रांकडे आकर्षित करेल. तुम्ही फर्निचर, लक्झरी वस्तू आणि घरगुती सुखसोयींमध्ये गुंतवणूक कराल, ज्यामुळे तुमची जीवनशैली सुधारेल. 15 मार्च रोजी सूर्य शनीच्या सोबत भ्रमण करेल. तेव्हापासून तुम्हाला सामाजिक आघाडीवर मान्यता मिळेल आणि उच्च अधिकाऱ्यांशी मजबूत संबंध निर्माण होतील. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवू शकाल आणि न्यायालयीन बाबींमध्ये किंवा खटल्यात अनुकूल परिणाम मिळवू शकता. तुमच्या कारकिर्दीत विशेषतः 11 मार्च नंतर स्थिर सुधारणा दिसून येईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा अस्तित्वात असलेल्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. जर तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा बदल शोधत असाल तर या महिन्यात विशेषतः 15 मार्च नंतर तुम्हाला आशादायक संधी मिळू शकतात. महिन्याच्या मध्यापर्यंत गुंतवणूक किंवा भागीदारीत काही विलंब किंवा तोटा होऊ शकतो, म्हणून धीर धरा. 21 मार्च पर्यंत तुम्हाला बुध आणि रवीच्या प्रतिगामी ग्रहाने सूचित केल्याप्रमाणे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा वाटेल, परंतु अपेक्षित निकाल मिळविण्यासाठी रणनीती बनवताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आर्थिकदृष्ट्या या महिन्यात सुधारणा आणि प्रलंबित कामे सहजतेने पूर्ण करण्याची क्षमता येईल. कर्ज वसूल करण्याचा किंवा प्रलंबित हप्ते भरण्याचा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही काळजीपूर्वक जोखीम घेऊन यशस्वी होऊ शकता. जमीन किंवा मालमत्तेतील गुंतवणुकीला पाठिंबा मिळतो, विशेषतः दीर्घकालीन दृष्टिकोनातून. या महिन्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाला आधार द्याल, तुमचे नाते मजबूत कराल. घरात सुसंवाद आणि शांती राखण्यासाठी तुमच्या भाषेवर नियंत्रण ठेवा आणि भावनिक प्रतिक्रिया देणे टाळा. चांगली जीवनशैली आणि निरोगी आहार घेतल्याने तुमचे आरोग्य सुधारेल. एकंदरीतच या महिन्यात तुमचे नेतृत्व गुण चमकत राहतील. सहकारी आणि वरिष्ठ तुमच्या समर्पणाची दखल घेतात. या महिन्यात करिअरच्या बाबतीत संयम आवश्यक आहे. प्रगती मंद पण स्थिर असू शकते. तुमचे आकर्षण शिगेला पोहोचले आहे. सामाजिक कार्यक्रम प्रेमसंबंधांना अनुकूल असतात. तुमच्या जोडीदारासोबत घालवलेला दर्जेदार वेळ तुमचे बंध मजबूत करेल. मानसिक स्पष्टता आणि शारीरिक चैतन्य वाढेल. या टप्प्याचा पुरेपूर फायदा घ्या. तुमच्या सध्याच्या आरोग्य दिनचर्यांचे पालन करा. तीव्रतेपेक्षा सातत्य जास्त महत्त्वाचे आहे. या महिन्यात आर्थिक संधी आशादायक दिसत आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या स्थिर महिना. तुमच्या सध्याच्या बचतीच्या सवयी जपा. या महिन्यात तुम्हाला संतुलन आणि संधींचा अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी आणि सामाजिक जीवनात नवीन संधी निर्माण होतील. या महिन्यात तुम्हाला यश मिळवण्याच्या संधी मिळतील. संयम आणि शहाणपणाने निर्णय घ्या. हा काळ वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी अनुकूल आहे. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पाठिंबा मिळेल आणि करिअरमध्ये प्रगती देखील दिसेल. काही प्रकरणांमध्ये नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा येईल. गुंतवणूक आणि खर्च यांच्यात संतुलन राखा. या महिन्यात तुम्हाला मानसिक शांतीसाठी योग आणि ध्यान करावे लागेल. बदल आणि नवीन योजनांसाठी हा काळ शुभ राहील. तुमच्या कारकिर्दीत सकारात्मक बदल दिसू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रतिभेची दखल घेतली जाईल. तुमच्या वरिष्ठांकडून तुमच्या कठोर परिश्रमाची दखल घेतली जाईल. महिन्याच्या मध्यापर्यंत नवीन करार आणि जबाबदाऱ्या देखील वाढतील. या काळात शुक्राच्या प्रभावामुळे काही बाबींमध्ये यश मिळेल. सहकाऱ्यांसोबत चांगले संतुलन आणि सहकार्य राहील. कामावर पदोन्नतीची शक्यता आहे. व्यापारी आणि उद्योजकांना नवीन संधी आणि भागीदारीतून फायदा होईल. एकंदरीतच पाहता मार्च 2026 हा महिना तुळ राशीसाठी शुभ असेल.